हातांची डोळ्यांना आस उद्याची हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर ही जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर ही जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता आज आपण आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट दिन हा साजरा केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष या ठिकाणी झालेले. बरेच भाषण या ठिकाणी शाळेत झालेले असेल. बराच वेळ झालेला आहे. तुमचे जेवण पण झालेले आहे. जेवण झाल्यानंतर आता बराचसा सकाळी उठलेले असेल तुमचा झोपायचा वेळ आहे. तर हे आमच्यापैकी कोणी या ठिकाणी भाषण करणार नाही आहे. आपण फक्त या ठिकाणी एक शपथ घेतोय. नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे हर घर तिरंगा अभियान. संपूर्ण भारतामध्ये ते अभियान राबवलं जात आहे. आज आपण देखील डाळेवाडी या ठिकाणी हे अभियान राबवलेले आहे. आपण जर बघितलं असेल येताना इकडे संपूर्ण आपल्याला तिरंगा झेंडे दिसत आहे. आम्ही तुम्हाला झेंडे देणार आहे तेही तुम्ही आपल्या घरासमोर त्या ठिकाणी लावू शकता. आणि झेंडे लावल्यानंतर संध्याकाळी ते परत काढून घ्यायचे आणि व्यवस्थित ते घडी करून प्रॉपर व्यवस्थित ते घरामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर मग आज आपलं अभियान झालं आणि उद्याच्या दिवशी त्याच्यामध्ये मग भाकरी बांधून तो झेंड्याच्या त्याच्यात तो परत मळ्यामध्ये झेंडा. तर तशी त्या झेंड्याची अवहेलना आपल्याला करायची नाही आहे. आपण जर बघितलं असेल या ठिकाणी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब त्या ठिकाणी 78 वर्ष आपल्या भारताला स्वतंत्र होऊन झालेले आहे. आणि इथून पुढे आपल्याला देशाचा विकास कसा होईल, देशाची प्रगती कशी होईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा मान सन्मान कसा वाढेल यासाठी ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आपला देश हा युवकांचा देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आणि आपला देश अजून प्रगत कसा होईल तर ही आपल्या माझ्यासमोर जे काही विद्यार्थी आहे हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आपण जर बघितलं असेल आता ऑलिम्पिकमध्ये ग्रामीण भागातले त्या ठिकाणी विद्यार्थी पुढे येत आहे, स्पर्धक पुढे येत आहे. गोल्ड मेडल असेल, कांस असेल, सिल्वर असेल अशा त्या ठिकाणी चॅलेंज देऊन त्या ठिकाणी शहरातले मुलं असेल युरोपसारख्या फॅसिलिटी त्या ठिकाणी असतात आणि त्या मुलांना त्या ठिकाणी ते चॅलेंज देता आपल्या आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी यश मिळवत आहे. ठाणापाड्यासारख्या त्या ठिकाणी आपल्या कविता राऊत होत्या त्या ठिकाणी त्यांनाही चांगलं यश त्या ठिकाणी प्राप्त झालं. आपलं वयही तेच आहे. आपल्याला अजून पुढं भरपूर चॅलेंज येणार आहे. आपल्या प्रत्येकाचे स्वप्न हे वेगवेगळे असणार आहे. परंतु आपण जर स्पोर्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर करिअर करायची कोणाला इच्छा असेल आणि आपण जर प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये प्रयत्न केले तर निश्चित त्या ठिकाणी यश आपल्याला मिळतं.
नुकतेच पोलीस भरती मुंबईचे त्या ठिकाणी निकाल लागले. सर्वात चांगला रिझल्ट हा आपल्या आदिवासी भागातील मुलांचा आहे आणि अभिमानाची गोष्ट त्र्यंबक तालुका त्याच्यामध्ये सर्वात पुढे आहे. त्याच्यामुळे करिअर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे उपलब्ध आहे. फक्त त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मेहनत करण्याची गरज आहे. आणि या अशा कार्यक्रमामधून ज्यावेळेस माझी सरांना विनंती राहील की मुलांना जास्तीत जास्त मोटिवेशन कसं देता येईल, त्यांना स्पर्धेच्या युगामध्ये जो बेसिक त्या गरज पडते ती फक्त मार्गदर्शनाची. बेसिक जर मार्गदर्शन भेटलं, करिअर त्यांच्यासाठी खुलं आहे. त्या ठिकाणी कॅटेगरीमुळे त्या ठिकाणी त्यांना सवलती देखील मिळतात, परंतु मार्गदर्शन नसल्यामुळे आपले पोरं त्या ठिकाणी पोहोचत नाही. तर शिक्षणासोबत त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं करिअर कसं डेव्हलप होईल, प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे गुण आहे. कुणी स्पर्धेमध्ये चांगला असेल, कोणी गायनात चांगलं असेल, कुणी भाषण चांगलं देऊ शकतं. तर प्रत्येकामध्ये स्किल वेगवेगळे आहे. त्याला त्यानुसार गायडन्स करणं गरजेचं आहे. आणि हे जे तुमचं आहे, तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा, जे तुम्हाला डोक्यावर घेतं. आणि 78वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत असताना आपण देखील त्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन करून पुढच्या वेळेस ज्यावेळेस 69वा येईल त्यावेळेस आपल्यापैकी कुणीतरी तालुका लेवल असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, सर त्या ठिकाणी जर कोणाचे असं काही पोचले असेल तर आपण पुढच्या वेळेस सांगा. आपण त्यांचा विशेष सत्कार करू आणि त्यांना पुढे भविष्यासाठी आपण गायडन्स करू. या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णुभाऊ या ठिकाणी आहे, ते नगरसेवक आहे. आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना असेल, त्याच्यानंतर महिला असतील, आपले ग्रामस्थ शेतकरी असतील, योजना त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना काय अडचणी येत असेल तर विष्णुभाऊ त्या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये पूर्ण वेळ थांबून त्या ठिकाणी प्रश्न सोडवतात. त्यांचा उद्देश फक्त एकच आहे की सर्वसामान्य आपल्या कुटुंबातले त्यांना जाणीव आहे की किती स्ट्रगल त्या ठिकाणी करावं लागतो. मोलमजुरी करून आपले आईवडील आपल्याला शिक्षण देतात आणि त्यांचा उद्देश तो राहतो की आपल्या मुलांनी भविष्यात पुढे जाऊन चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी लागावी, व्यवस्थित राहावा, हा उद्देश त्या ठिकाणी असतो. आणि आपल्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी चांगले वर्ग शिक्षक तुम्हाला लाभलेले. विष्णुभाऊ सारखे चांगले देवमाणूस त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. पूर्ण टीम आहे, प्रकाश भाऊ आहे या ठिकाणी, ते तुम्हाला चांगलं गायडन्स करू शकता. ही संपूर्ण आपल्या गावातले जे काही ग्रामस्थ आहे ते देखील चांगले आहे. आपण आपल्या समस्या त्यांना सांगू शकता. विष्णुभाऊ तिकडे बसले, त्यांनाही सांगू शकता. बाळासाहेब असेल त्या ठिकाणी चांगलं काम ते करताय. आदिवासी समाजातले प्रश्न ते उठवताय. मी बघतो बाळासाहेब, तुम्हाला मी फेसबुकवर फॉलो पण करतोय आणि ते पण त्या ठिकाणी चांगलं काम करताय. तर माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की आपण आपल्या करिअरवर फोकस करा, आयुष्यात एखादं धैर्य ठेवा, त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि ते मिळवा आणि आयुष्यात जन्माला आलं त्याचं सार्थक करा. एवढीच माझी विनंती आहे. भाषण काय जास्त लांबत नाही. एक छोटीशी शपथ आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. सर तुम्हाला काही मी म्हणतो, माझ्या मागून म्हणा. सर्वांनी हात पुढे करा. मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करेल आणि भारताचा विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे.
जैसा कोई नहीं है, 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहे तेरे जैसा कोई नहीं।